सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्या नवरात्र स्पेशल एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतोय। आज आपण आलो आहोत गाव बामणोली, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी आणि येथेच आजची ही डांबरी रस्ता टच असलेली 57 गुंठ्याची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी तुमच्यासाठी आणि प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन देखील खूप आपल्या बजेटमध्ये आहे। त्यामुळे पहिल्यांदा ड्रोनच्या माध्यमातून प्रॉपर्टी पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया। मित्रांनो, समोर जी नदीला लागून जागा पाहतात तीच आहे आपली प्रॉपर्टी। आत्ताच्या घडीला बरीच झाडी झुडपे वाढलेली आहेत, ती तुम्हाला साफ करून नक्कीच घ्यावी लागतील। आता ह्या ठिकाणी प्लॉट जो आहे तो आहे 57 गुंठ्याचा, अर्थात 1 एकर 17 गुंठे डांबरी रस्ता प्रॉपर्टीला लागून आहे आणि गाव आहे बामणोली। आता ज्या लोकांना बामणोली गाव कुठे आहे हे माहीत नाही आहे त्यांच्यासाठी तुम्हाला मार्लेश्वर तर नक्की माहिती असेल, तर शंकराचं आपलं जे श्रद्धास्थान आहे मार्लेश्वर, त्या मार्लेश्वर देवस्थानापासून साधारणपणे 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर हे बामणोली गाव आहे आणि या बामणोली गावामधली डांबरी रस्ता टच असलेली आजची 57 गुंठ्याची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी। या 57 गुंठ्याच्या प्रॉपर्टीमध्ये ही प्रॉपर्टी 2 साईडने डिवाइड झाली आहे। साधारणपणे 14 ते 15 गुंठा प्लॉट जो आहे तो रस्त्याच्या उजव्या साईडला आहे आणि उरलेला अखंड 1 एकरचा प्लॉट जो आहे तो नदीपर्यंत गेलेला आहे। मित्रांनो, इथे आपण पाहू शकाल की वाहती नदी आहे, त्यामुळे पाण्याची काही चिंता करण्याची काही गरज नाही आहे। या व्यतिरिक्त आपल्या प्लॉटमध्ये आपण विहीर किंवा बोर नक्कीच मारू शकता। चांगल्या प्रकारचं पाणी ह्या ठिकाणी पाण्याचा स्रोत असल्यामुळे नक्कीच लागू शकेल। तुम्हाला जर वॉटर बॉडी टच एखादी प्रॉपर्टी पाहिजे असेल तर या जागेचा आपण नक्कीच विचार करू शकता। जवळचं मार्केट म्हणाल तर देवरुख बाजारपेठ आपल्या प्रॉपर्टीपासून बरोबर 14 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि संगमेश्वर रेल्वे स्थानक आपल्या प्रॉपर्टीपासून एक साधारणपणे तासाभराच्या अंतरावर। आता या ठिकाणी पाहायला गेलात तर एखाद्या फार्म हाऊससाठी किंवा तुमच्या एखाद्या कोकणी घरासाठी अतिशय उत्तम प्रकारचा हा गावामधला प्लॉट आहे। 100% मातीचा प्लॉट असल्या कारणाने या ठिकाणी लागवड देखील तुम्ही उत्तम प्रकारची करू शकता। सध्याच्या घडीला आपण जी जागेमध्ये झाडं पाहता ती जंगली स्वरूपाची आहेत, त्यामुळे तुम्हाला जी झाडं पाहिजे ती आपण ठेवू शकता आणि या व्यतिरिक्त जे जंगल आहे हे साफ करून तुम्हाला पाहिजे ते अर्थात आंबा, काजू, चिकू, नारळ इत्यादी प्रकारची झाडं ही नक्कीच लावू शकता। आता या ठिकाणी पाहायला गेलं तर मगाशी देखील पाहिलं होतं की डांबरी रस्ता प्रॉपर्टीला कनेक्टेड आहे आणि ही प्रॉपर्टी 2 पार्टमध्ये डिवाइड झाली आहे। रस्त्याच्या उजव्या साईडला साधारणपणे 14 ते 15 गुंठ्याचा प्लॉट आणि राहिलेला प्लॉट रस्त्याच्या डाव्या साईडला अगदी नदीपर्यंत। आपण समोर जी पाहतात तीच आहे आपली प्रॉपर्टी 57 गुंठ्याची ॲग्रिकल्चर जबरदस्त प्रॉपर्टी। कशी वाटली मला आजची बामणोली गावामधली ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी? आता या ठिकाणी पाहायला गेलात तर 100% मातीचा प्लॉट आहे, त्यामुळे उत्तम प्रकारची लागवड, झाडांची लागवड तुम्हाला पाहिजे त्या प्रकारची आपण या जागेत नक्कीच करू शकता। लाईटचं कनेक्शन आपण शेजारी बघू शकता, लाईटचे पोल आपल्या प्लॉटच्या शेजारी उपलब्ध आहेत, त्यामुळे तिथून लाईट सप्लाय आपण नक्कीच घेऊ शकता। पाण्यासाठी म्हणाल तर आपल्या प्लॉटच्या पाठीमागच्या साईडला नदी लागून आहे आणि या व्यतिरिक्त आपल्या प्लॉटमध्ये आपण विहीर किंवा बोरवेल म्हणून या पाण्याची सोय नक्कीच करू शकता। या प्रॉपर्टीचा अजून एक बेनिफिट म्हणजे मार्लेश्वर अर्थात आपलं जे शंकराचं देवस्थान आहे संगमेश्वरमधलं, ते आपल्या प्रॉपर्टीपासून बरोबर 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि देवरुख बाजारपेठ आपल्या प्रॉपर्टीपासून बरोबर 14 किलोमीटरच्या अंतरावर डांबरी रस्ता टच प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी जी आहे 57 गुंठ्याची ही रस्त्याने डिवाइड झाली आहे। साधारणपणे 15 ते 16 गुंठ्याचा प्लॉट रस्त्याच्या उजव्या साईडला आहे आणि उरलेला अखंड प्लॉट नदीपर्यंत गेला आहे, जो साधारणपणे 1 एकर तुम्हाला मिळत आहे। मित्रांनो, ही 57 गुंठ्याची प्रॉपर्टी अखंड विकायची आहे, यातला पार्शल तुकडा वगैरे नक्कीच मिळणार नाहीये। कोकणामध्ये नदी लागून एखादी जागा शोधताय एखाद्या फार्म हाऊससाठी तर आजच्या जागेचा आपण नक्कीच विचार करू शकता। राहती वाडी वस्ती या प्रॉपर्टीपासून साधारणपणे 1.25 किलोमीटरच्या अंतरावर आहे। या ठिकाणी प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन 57 गुंठा ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन खूप रिजनेबल आहे, पण हे व्हॅल्युएशन समजून घेण्यापूर्वी ही आहे शेत जमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी, त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला आवश्यक आहे आणि तो जर नसेल तर तो वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लीगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल। आणि आपण जर शेतकरी असाल, मार्लेश्वर देवस्थानापासून 6 किलोमीटरच्या अंतर असल्याच्या बामणोली गावामधली प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच साईट व्हिजिट करा, जागा मालकांशी म्हणून ही प्रॉपर्टी नक्कीच परचेस करा। या जागेचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे 12.5 लाख रुपये नॉन निगोशिएबल। तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि याची सर्व माहिती जाणून घ्या, किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट ही आपण शेड्यूल करू शकता। आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात? आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।